नमस्कार. मी सुरेखा मोंडकर. आजच्या कथेचं शीर्षक आहे अजापुत्राचा बळी. त्याच्या आधी मी एक तुम्हाला संस्कृत सुभाषित सांगते. अश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैव च नैव च अजापुत्रम बलिम दद्यात देवो दुर्बलघातकः. खूप पूर्वी, किंवा कदाचित अजूनही काही भागांमध्ये, प्राण्यांना बळी देण्याची पद्धत होती. सुभाषितामध्ये सांगितलं आहे की बळी देताना घोडा त्याला कधीही बळी दिलं जात नाही, हत्तीला दिलं जात नाही आणि वाघाला तर कधीच नाही. फक्त बकरीच्या पिल्लाला, कोकराला बळी दिलं जातं. देव हा दुर्बळांना घातक असतो. तात्पर्य असं आहे की बळी देताना सबलांना बळी दिलं जात नाही, तर दुर्बलांनाच बळी दिलं जातं. अजापुत्रम बलिम दद्यात. कथेचं शीर्षक आहे अजापुत्राचा बळी. भलं मोठं घर ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत पसरलेलं. छोट्या 1.5 वर्षाच्या बाबूला तर ते अख्खं जगच होतं. भिंतीच भिंती सगळीकडे आणि खिडक्या दारं तर कितीतरी. त्याला अजून आकडे मोजता येत नव्हते, नाही तर त्याने नेमकी संख्या सांगितली असती. वरती ऐसपैस माडी, त्याच्या मागे पोटमाळा, जिने जिने लाकडी, उंबरठे तर त्याच्या मांडीपर्यंत पोचतील इतके उंच. घरातच पाण्याने काठोकाठ भरलेल्या 3 विहिरी, एक रांधपघराला लागून. स्वयंपाक करता करताच बायका छोट्या खिडकीतून पाणी ओढून काढायच्या. एक न्हाणीघराच्या शेजारी आणि एक मधल्या घरात. धुणी भांडी करायला सोयीस्कर पडेल ना अशी. पूर्वीच्या काळात आक्रमणं व्हायची, तेव्हा घराबाहेर पडायची वेळच येणार नाही अशी सर्व रचना होती घराची. अंधुक उजेड किंवा कौलात लावलेल्या चौकोनी काचातून येणारी सूर्यप्रकाशाची तिरीप मिरवणाऱ्या अगडबंब खोल्या, एकीत नारळांचा ढिगारा. एकदा बाबू त्या खोलीत कडमडायला गेला. त्याच्या धक्क्याने नारळाची उतरंड सगळी कोसळली होती. नशिबाने बाबू आटोकाठी वाचला. पण तेव्हापासून नारळाची खोली, भाताची खोली, तांदळाची, तुसाची, बाळंतिणीची खोली, ह्या सगळ्या खोल्यांच्या जाड लाकडी तारांच्या पितळेच्या दणकट कड्या नेहमी लावलेल्या असायच्या. एकेकाळी घर भरलेलं होतं, माणसांनी पण आणि दौलतीनं पण. हळूहळू सगळ्यालाच गळती लागली. प्राचीन घर, पोर्तुगीजांच्या काळातलं. त्याच्या जाड भिंतींमध्ये जमिनीखाली मोहरांचे हंडे, रांजण पुरून ठेवलेत अशी सगळ्यांना खात्री होती. घरात दाढी वाढलेले, जटा झालेले, भगव्या कपड्यातले अनोळखी लोक यायचे. रमलविद्या जाणणारे, भविष्य सांगणारे, अंतर्ज्ञान असणारे, सोनं बनवणारे किमयागार, असे कैकाडे भुताडे कोण कोण यायचे. ते येऊन गेले की रात्री ही खोली खणली जायची, ती भिंत उकरली जायची, पण ते गुप्तधन हुलकावण्यात येत होतं. बाबूचा वावर जास्त करून मागच्या घरातच असायचा. विहिरी पल्ल्याड असणाऱ्या अरुंद खोलीत त्याचे आजोबा होते, कायम बाजेवर पडलेले, सतत खोकणारे. पण फक्त त्यांच्याकडेच बाबूसाठी वेळ होता. बाबू तिथेच रमायचा. त्याचे आबा होते ते. त्याला पाहिल्यावर आबांचे डोळे लकाकायचे. त्यांच्याकडे बाबूला द्यायला काहीही नव्हतं, पण बाबूला त्यांचा स्पर्श, त्यांचं कुरवाळणं, त्यांच्या बाजूला बसून
बिट्टीच्या पांगाऱ्याच्या बियांबरोबर गुंजांबरोबर खेळायला खूप आवडायचं. रात्री खेळता खेळता तो तिथेच झोपायचा. कोणीतरी येऊन त्याला नंतर घेऊन जायचं. सकाळी तो उठायचा, तो पुढच्या घरात. एकदा असाच कोणीतरी बैरागी आला होता. गुप्तधन शोधून देणार होता. घर त्याच्या भोवती जमलं होतं. घरातलाच कोणीतरी तुमच्या वाईटावर आहे. धन हाताशी येतं, पण त्याची काळी छाया पडली की ते दूर कुठेतरी दुसऱ्याच बाजूला जातं. तो सांगत होता. कोण आहे तो हे शोधणं चाललं होतं. पणती लावली होती. तिच्या ज्योतीवर उलटा चमचा धरला होता. त्यावर काजळी धरत होती. कोणीतरी जाऊन लहानग्या बाबूला बखोटीला धरून आणलं. तो नाराज होता. तो आबांच्या खोलीत त्यांच्याबरोबर खेळत होता. त्यांच्यातली पेच खात होता. तंगड्या झाडत झाडत तो आबा आबा असं ओरडत होता. पण त्याला थांबवायची शक्ती त्याच्या आबांमध्ये नव्हती. बाबूच्या अक्रस्ताळेपणाकडे लक्ष न देता त्याला बैराग्यासमोर आदळलं गेलं. बैराग्याने खोट्या खोट्या मायाळू आवाजात विचारलं, कोण दिसतंय बाळा तुला ह्याच्यात? काजळीने भरलेला चमचा त्याने बाबूसमोर धरला. बाबूला तर तिथे कोणीच दिसत नव्हतं. त्याने रडवेल्या चेहऱ्याने एक नजर चमच्याकडे टाकली. कोणी तर नव्हतं. त्याने पुन्हा रडायला सुरुवात केली. आबा आबा. जमलेल्या सगळ्यांनी एकमेकांकडे अर्थपूर्ण नजर टाकली. कोणीतरी पुटपुटलं, मला संशय होताच हे म्हातारडंच आडवं येत आहे. बाबू हाताला हिसडा मारून तिथून पळाला. आबांच्या खोलीत त्यांच्याशी खेळता खेळता त्यांच्याच बाजेवर झोपला. दुसऱ्या दिवशी पुढच्या घरात जागा झाला, नेहमीप्रमाणेच. पण आज काहीतरी वेगळंच दिसत होतं. ओटीवर, जमिनीवर, चटईवर आबा शांतपणे झोपले होते. त्यांच्यावर पांढरं पांघरूण घातलं होतं. बाबूने त्यांच्याकडे धाव घेतली. आबा आबा. पण ते काही बोलले नाही. त्याला जवळ घेतलं नाही. बाबूला काहीच समजत नव्हतं. त्याला एक आठवत होतं. रात्री तो झोपलेला असताना त्याला न्यायला कोणीतरी खोलीत आलं होतं. तेव्हा त्याच्या हातात उशी होती. पेंगुळलेल्या बाबूला तेव्हा कळलं नव्हतं की ती उशी आबांच्या डोक्याच्या खाली न ठेवता त्यांच्या तोंडावर का दाबली जात होती. आणि आत्ता तीच उशी आबांच्या डोक्याखाली का ठेवली होती. तेव्हाच का नव्हती ठेवली ती. ती उशी तेव्हा आबांच्या डोक्याखाली ठेवायला हवी होती ना. त्याला ते काही कळत नव्हतं. तेच बरं होतं. नेहमी अजापुत्रालाच बळी दिलं जातं हे कळायला त्याला अजून खूप खूप मोठं व्हायला हवं होतं.